आज आपण गोष्ट बघणार आहोत सिंह आणि उंदीर. एक घनदाट असे जंगल होते आणि त्या जंगलाचा राजा आज फिरण्यासाठी निघालेला होता. प्राणी पक्ष्यांशी बोलत होता आणि फिरता फिरता त्याला थकवा जाणवला आणि तो एका झाडाखाली झोपी गेला. झोपेला असताना तिथं उंदीर आला आणि त्याच्या अंगाखांद्यावर खेळू लागला, त्याची शेपूट ओढू लागला. या सर्व गोष्टीमुळे झालं काय, सिंहाची झोप मोड झाली. सिंह अतिशय खवळला आणि गर्जनेत म्हणाला, "अरे कोण तू, एवढासा प्राणी?" उंदीर अतिशय घाबरून गेलेला होता आणि डिस्कून गेलेला होता. सिंहाचा राग हा प्रचंड होता. तो पाहता पाहता सिंहाला म्हणू लागला हात जोडून. तेव्हा सिंहाला त्याचे म्हणणे ऐकून हसू आलेत. तो म्हणाला होता, "मी कधीतरी तुमच्या कामी येईल म्हणून मला आज जाऊ द्या." सिंह हसला आणि म्हणाला, "अरे तू काय कामी येणार?" असे म्हणून सिंह जंगलात फिरू लागला. दिवसामागे दिवस गेले आणि सिंहाची तीच मौज मस्ती चालू होती. जंगलाचा राजा होता तो, काहीही केलं तरी. पण एके दिवशी काय झालं, शिकाऱ्याच्या जाळ्यात तो अचानक अडकला. तो मोठा आक्रांत करू लागला आणि तिथं उंदीर दादा आला. त्यांनी कसेबसे जाळी कुरतडली आणि सिंहाची तिथून सुटका केली. सिंह इतका खुश झाला, "अरे हा आता कामी आला, हा आपला खरा मित्र." कधीही कोणाला कमी समजू नये हे सिंहालाही कळले. कधी कोण कामी येईल हेही सांगता येत नाही. यातून आपल्याला अशी शिकवण भेटते मुलांनो, लहानातलं लहान प्राणीही उपयुक्त ठरू शकतात आणि कधीही कोणाला कमी लेखू नये.